बरं, आमच्या तिकडे मराठवाड्यातले लोक हलकट आहे, नुसतं तापून द्यायचं नाही, राजाला जिथं आंघोळीची जागा आहे तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे? इकडं बी हलकट आहे. मला वाटलं आमचं तिकडेच हलकट लोक आहे काय 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 मला काय कळलं नाही काय. चला, तो हरामखोर ती बादली नेत काऊन नाही मला अजून कळलं नाही. काऊन नेत नसेल काय, त्याला तकलीफ काय त्याला? बरं, आंघोळीला त्याला जायचं, मग बादली कोण नेली पाहिजे? नेत नाही ते. पैसे किती घेतले आम्ही? 5,000. 2 रुपये जरी खर्च धरला गरम पाण्याचा रोजचा तरी सालाचे 700 होते. 2 रुपये तर खर्च होता असेल तुमचे पाणी तापायला, जास्त होता असेल. आम्हाला पाणी तापायला खर्च येत नाही पंचायतला, आम्ही सूर्यावर तापितो. कशावर? फुकट. तुमच्या भागात बी जर काही दिवसांना सूर्य आला महाराज तिकडे का बसले हो? या की या की या. का हे लोक का सूर्यावर तापित नाही मला कळत नाही. आणि हे पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढू राहिले ना, याला हाच पर्याय आहे, सूर्य. जेवढं तुम्ही सूर्यावर ज्या ज्या गोष्टी करता तेवढा खर्च कमी होईल. आता गाड्या पण सूर्यावर निघाल्या, घरातले लाईट पण सूर्यावर निघाले, पाणी तापायला स्वयंपाकाला सूर्यावर करता येतं. मग काय अडचण आहे हो? आता शेतात पंप दिले सरकारनं, ते सूर्यावर चालते. मग किती भारी आहे. का करत नाही आम्ही कळत नाही. म्हणून करा. आमची एक पिठाची गिरणी आहे गावातली, पंचायतची. आमची म्हणलं ना पंचायतचं समजायचं. पिठाची गिरणी, जो टॅक्स भरीन बाई तिला एक कार्ड देते, कार्ड. ते कार्ड घेऊन तिनं त्या गिरणीमध्ये दळायचं वर्षभर. 1 रुपया लागत नाही. किती दळा. लग्न राहून द्या तुमच्या घरी, साखरपुडा राहून द्या, वारकरी येऊन द्या, कोणी किती दळून न्या, सालभरात 1 रुपया लागत नाही. तुम्ही एक अंदाज काढा, सालाचे 1,000-1,500 रुपये तो वाचत असेल का नाही त्या बाईचे दळायचे. आम्ही पैसे किती घेतले हे विसरायचं नाही. मला सांगा ताई, एवढ्या सुविधा असल्यावर तुम्ही 5,000 भरीन की नाही? भरीन, कोणी भरीन? जसं मी तुम्हाला सांगितलं की बाहेरचं खायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, 100 वर्षे जगायचं तर बाहेरचं खाऊ नका, लय भेसळ आहे. आता तो बाबा आला म्हणून बरं आहे. हा ना. अहो साहेब, दूध कमी झालं, पनीर कमी झालं, बाजारात भेटा ना. हे सुपारीवाले, पुड्यावाले लगेच बंद झाले, टपऱ्या टुपऱ्या. ते बाबा मुंबईत बसले, इकडं बंद झालं सारं. मी परवा दिवशी म्हणलो, मला कोणाची निंदा स्तुतीची घेणं नाही, पण समाजाच्या कल्याणासाठी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जन्माला आले होते. त्याच्या बाद 400 वर्षानंतर हा तुकाराम जन्माला आला असं मला वाटतं. हा ना. हो, हे सगळे तुमच्या आमच्या जीवाशी खेळले हो. काय काय विकलंय आहे ना भेसळ करून. बरं, ते खायचं आहे ना, आपल्या लेकरा बाळाच्या आपल्या तोंडात जायचं आहे ना, त्याच्या संग भेसळ केली आहे ना. 7 पिढ्या नरकात जाते ना आराम करायच्या, हलकटायच्या. हा ना साहेब. रोडमध्ये भ्रष्टाचार झाला वेगळा आहे, बांधकामात झाला